मनाचे श्लोक. श्लोक 61. उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागता शोक जीवी धरावा. आपल्या 61व्या श्लोकात समर्थ म्हणतात, उभा कल्पवृक्षा तळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. याचा अर्थ समर्थ इथे मानवाच्या अज्ञान आणि मूर्खपणाचा उल्लेख करत आहेत. कल्पवृक्ष म्हणजे असा वृक्ष जो ज्याच्या छायेत बसलेल्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. तरीही काही लोक त्याच्या छायेत उभे असूनही दुःखी असतात. मनुष्य ईश्वराच्या कृपाछायेत असतो. त्याने भगवंताची भक्ती केली तर त्याला सर्व काही मिळू शकते, पण तरीही तो व्यर्थ चिंता करत राहतो. त्याच्या अंतःकरणात कायम दुःख आणि असंतोष असतो. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागता शोक जीवी धरावा. याचा अर्थ समाजात काही लोक अशा निरर्थक वादांमध्ये अडकतात की ते सज्जनांसोबतही संघर्ष निर्माण करतात. योग्य मार्ग सोडून व्यर्थ गोष्टींमध्ये गुंतून राहतात. नंतर जेव्हा वेळ निघून जाते आणि सत्य समजते तेव्हा पश्चाताप करून शोक करण्याची वेळ येते. धन्यवाद.